नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण हे कवट असतं की नाही, आता हे महाशिवरात्रीच्या दिवशी देवाला पण अर्पण करतात आणि खाण्यासाठी पण त्याची चटणी बनवायची. असंच खाल्लं तर ते जास्त आंबट असतं, त्यापेक्षा आज आपण चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी साहित्य बघा, 1 वाटी गूळ घेतला आहे मी, 2 कवट आहेत ना म्हणून 1 वाटी गूळ. नंतर तूप घेतलं आहे, 2-4 चमचे तूप, 2 ते 3 चमचे तूप परतायला, आणि सुंठ वेलची पावडर. एवढंच साहित्य लागतं सगळ्यांना. आणि एक जाड बुडाचं भांडं, आपलं कढई. चला तर आपण आता ते फोडून घेऊया सगळ्यांना. तर आता आपण असं हे कवट फोडून घेतलेले बघा, असं खरवडून घ्यायचं. पिकलेलं असतं, थोडंसं कच्चं असलं, कच्चे पण मिळतात. ओरिजिनल ते झाडावरूनच पिकतात ना. पिकलेले थोडेसे ब्राऊनसर दिसतात, कच्चे थोडे व्हाईटसर. तर आता हा आपला असा गर तयार झालेला आहे. तर तो आता आपण काय करायचं, गूळ टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचा. त्याच्यामध्ये जर मोठ्या मोठ्या कांड्या असतील, काड्या असतात ना शिरा वगैरे, त्या असतील तर त्या काढून टाका आणि हे मिक्सरला लावून घ्या. मिक्सरला लावूया आणि त्यानंतर त्याला तुपावर परतून घ्यायचं. हॅलो मैत्रिणींनो, तर आपलं आता हे मिक्सरमधून असं आपण एकदम बिया तशाच ठेवायच्या आणि हे असं आपण करून घेतलं आहे बघा. गूळ आणि तो जो गर होता की नाही तो मिक्सरला लावून घेतला. आता आपण तूप टाकूया. 2 ते 3 चमचे तूप टाका. 2 चमचे तूप टाका, छोटे चमचे असतील तर 3 टाका. आणि त्यावर हा गर आपण परतून घेऊया. तूप गरम झालंय, त्यामध्ये आपण हे परतून घेऊया. छानसं परतून घ्यायचं स्लो फ्लेमवर. त्यामध्येच आपण आता सुंठ वेलची पावडर टाकूया. बघा, गूळ आहे ना, सुंठ वेलची पावडर. आणि ना सगळ्यांनो, त्यामध्ये एक अर्धा चमचा किंवा पाव चमचा असं मीठ टाका, म्हणजे खूप चांगलं लागेल ते चवीला. वेलची आणि सुंठ पावडर टाकलेली आहे आपण. असा चांगला परतून घ्यायचा मग गर. शिवरात्रीच्या उपवासाला खा किंवा जोपर्यंत बाजारात मिळतात ना तोपर्यंत. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला मी त्या कवचाच्या वाटीमध्ये सर्व करून दाखवते. ठीक आहे सगळ्यांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.
मैत्रिणींनो, तर ही आपली आता अशी कवटाची चटणी तयार आहे बघा. बघा किती छान दिसते ना, सुंदरच वाटते आणि वास पण खूप छान येतो. त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकली आहे, वेलची पावडर, गूळ, बस एवढंच साहित्य तुपावर परतलेलं आहे. तर तुम्हाला सर्वांना हे करणं फार गरजेचं आहे. कवचाची फळं चांगली कॅल्शियमयुक्त असतात. तर कॅल्शियम आहे, आयर्न आहे, त्यामध्ये प्रोटीन आहे. अशा प्रकारे करून दिलं तर आंबटही लागणार नाही, बाधणार पण नाही. तुपामध्ये परतायचं. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. धन्यवाद.